हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आज बघा मी गव्हाची कुरडई कशी बनवली ते सांगते. ही एक पायली गहू भिजत घातलेलं आम्ही जात्यावरती बघा अशा प्रकारे दळलं. नंतर असं त्याचं पिळून सगळा चिक घेतला, काढून रात्रभर ठेवलं आणि वरचं पाणी ओतून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेवढंच पाणी, जेवढा चिक निघाला तेवढंच पाणी पातेल्यात उकळायला ठेवलं. नंतर छान असं ते पाणी उकळून दिलं. जर तुम्हाला जिरे वगैरे आवडत असेल तर ते घाला, पण ते सोऱ्यातनं काही पडत नाही, वाटून टाकू शकता. मीठ टाकले चवीनुसार आणि तो चिक ओतला उकळत्या पाण्यात आणि हाटून असा छानपैकी घेतला. आणि असं चिक होत आला की थोडंसं लाकड वगैरे बाजूला केली आणि चुलीवरती मंद आचेवर तो चिक ठेवला आणि तो जरा झाकण ठेवला 10 ते 15 मिनिटं. त्याला वाफेवर छान चिक असा एकदम मस्त झाला, पातळ झाला नाही किंवा काय नाही, खूप सुंदर असा तो कुरड्याचा चिक झाला. आणि नंतर मग कुरड्या घालायला सुरुवात केली. तर पूर्ण एक कॉट भरून एक पायलीच्या गव्हाची कुरडई झाली आणि खूप छान कुरड्या झाल्या. एक सुद्धा साखळी तुटली नाहीये आणि खूपच सुंदर अशी कुरडई तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सोऱ्यातनं कशी कुरडईची तार पडत आहे ती. आणि खूपच छान अशी कुरडई झालेली आहेत आणि एक पायलीमध्ये भरपूर कुरडई